खासगी शाळांच्या मनमानी फी वाढीला आता सरकारचा चाप लागणार आहे आणि त्यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळतोय। खासगी शाळांच्या मनमानी फी वाढी विरोधात तक्रार करण्याचा अधिकार आता पालकांनाही मिळणार आहे। ऋत्विक भालेकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ऋत्विक, सरकारने काय तरतूद केली आहे ही मनमानी फी वाढ रोखण्यासाठी? ज्ञानदा, अतिशय महत्वपूर्ण घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत केली आहे। 25% पालक एकत्र येऊन शाळेच्या मनमानी फी वाढी विरोधात आता शिक्षण शुल्क नियंत्रण समितीकडे तक्रार करू शकतात। यापूर्वीचा जो कायदा होता यामध्ये एक पळवाट होती, ज्यामध्ये फक्त पॅरेंट्स टीचर्स असोसिएशन यांच्याकडनं ही तक्रार दाखल केली जायची, मात्र यामध्ये पालकांना कुठलाही से नसायचा। आता याच्या पुढे येत्या शैक्षणिक वर्षांपासून ही तरतूद लागू करणार असल्याचं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे। याचबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जे साहित्य शिक्षणाचं जे सक्ती केली जाते खरेदीसाठी, या खरेदीवरती पण आता चाप बसणार आहे। येत्या जून महिन्यापासून याबाबतचे निकष सरकारकडनं स्पष्ट केले जाणार आहेत। ज्ञानदा।